साक्षीदार आम्ही तुम्ही सर्वजण आहात। खरोखर असं व्यक्तिमत्व सगळ्यांना लाभावं आणि आमदार साहेबांची इच्छा आहे नेहमीच मागे असणारं त्यांचं आवडतं नेतृत्व अर्थात आदरणीय दिलीप शेठ भोईर यांचा यथोचित सन्मान होतोय। टाळ्या जोरात आणि भरपूर झाल्या पाहिजेत कारण गोरगरिबांच्या गळ्यातील ताईत खऱ्या अर्थाने सातत्याने अनेक वर्ष जनसामान्यावर ठसा उमटवणारा आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आदरणीय दिलीप शेठ भोईर यांचे या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते। तदनंतर या ठिकाणी आपण वळतोय आणि त्याचबरोबर आदरणीय दर्शनाजी भोईर मॅडम यांचाही यथोचित या ठिकाणी स्वागत सन्मान खुद्द मनसीताईंच्या शुभ हस्ते होतोय। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दर्शनाजी भोईर यांच्या करता। असंच एक प्रेमळ नेतृत्व ज्या पद्धतीने आमदार साहेबांना पुढे जाण्यासाठी सिंहाचा वाटा मानसीताईंचा, तसाच आदरणीय दिलीप शेठ भोईर यांना पुढे जाण्यासाठी सिंहाचा वाटा अर्थात आमच्या दर्शनाजी भोईर यांचा। खरोखर तदनंतर सन्मान्य आदरणीय संजीवनी नाईक मॅडम जिल्हा संपर्क प्रमुख संघटक आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक दिग्गज नाव सुजाता माने आणि कीर्ती मॅडम आपल्याला विनंती करतो की आपण संजीवनी नाईक मॅडमचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे। नायब तहसीलदार सन्मान्य आणि आजच ते सेवानिवृत्त सन्माननीय झालेले आहेत ते सन्माननीय दशरथजी भोईर। मी आमदार साहेबांना विनंती करतोय कारण खरोखर एक असं अभिमानाचं हे व्यक्तिमत्व आज सन्मानाने सेवेतून निवृत्त झालेल्या नायब तहसीलदार या पदावर असताना सेवेतून निवृत्त झाले त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय। आदरणीय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण झिराड गावचे सुपुत्र आहेत याचा अभिमान तुम्हा आम्हा सर्वांना। टाळ्या कमी पडतायत, टाळ्या होत राहिल्या पाहिजेत। धन्यवाद। या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान होतोय एक आदर्शवत व्यक्तिमत्व सन्मान्य दशरथजी भोईर साहेबांचा नायब तहसीलदार या पदावर सेवानिवृत्त। खूप खूप तुम्हाला सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा आमदार साहेबांकडून आम्हा सगळ्यांच्या वतीने। तसेच सन्माननीय मोहिनीताईंचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय। मी संध्याताई गावडे आणि सीमाताई आपणाला विनंती की आपण मोहिनीताईंचं यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे। आणि झिराड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक झिराड ग्रामपंचायत आज जी रायगड जिल्ह्यामध्ये नावारूपाला आहे त्याच्यामध्ये ज्यांचा खूप मोठा वाटा आहे अशोकजी थळे आणि महेश माने यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान होतोय, सत्कार होतोय। हॅलो, या ठिकाणी रायगड जिल्हा परिषद अंतर्गत गटस्तरावरून आदर्श ग्रामसेवक म्हणून ज्यांना शासनाने गौरविलं झिराड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक झिराड ग्रामपंचायतीने सुद्धा त्यांना गौरविलं आणि शासनाने सुद्धा त्यांना पुरस्कार दिला। असे पुरस्कारती आणि आजचे सत्कार मूर्ती आदरणीय ग्रामसेवक संजय हरिचंद्र पाटील यांचा यथोचित सत्कार होतोय। अशोकजी थळे आणि महेश माने ग्रामविकास अधिकारी म्हणून ज्यांची चारित्र्य प्रमाणपत्राच्या अधीन राहून आदर्श ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी म्हणून निवड झाली असे सर्वांचे आदर्श एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सत्कार मूर्तीसाठी। सत्कार मूर्ती श्री संजय हरिचंद्र पाटील। साई क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी म्हात्रे मॅडम यांचे या ठिकाणी स्वागत केले जाते।
अनिता ठाकूर आपणाला विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे आणि रोहिणी पेटारी. उपाध्यक्ष रवीना पाटील यांचे यथोचित सन्मान केला जातो या ठिकाणी. रवी उपाध्यक्ष साई क्रीडा मंडळ यांचे या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. संध्या गावडे आणि कीर्ती माने आपणाला विनंती. सन्मान्य जगदीजी सावंत मापगाव विभाग शिवसेना प्रमुख यांच्या या ठिकाणी स्वागत केले जाते. मी हरीशजी भोईर आणि रवींद्र म्हात्रे आपल्याला विनंती करतोय आपण जगदीजी सावंत यांचं स्वागत करायचं आहे. आणखीन एक आपण या ठिकाणी सत्कार मूर्ती या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. नोकरीत लागलेली तारीख त्यांची 1/3/1989 महाडमध्ये सुरुवात झाली. नंतर अलिबाग तालुक्यात बदली होऊन आले. त्यानंतर ते शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, शिक्षक पतपिढीचे चेअरमन असा त्यांचा चढता आलेख होता. यामध्ये त्यांना अनेक पुरस्कार मिळाल्यापैकी एक समाजभूषण पुरस्कार रायगड जिल्हा शिक्षकांतर्फे, दुसरा रयतेचा कैवारी शिक्षण परिषदेमार्फत मिळाला, तिसरा दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यांतर्फे राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक हा पुरस्कार त्यांना मिळाला. 36 वर्ष सेवा करून ते 31 मार्च 2025 रोजी मुरुड तालुक्यात विस्तार अधिकारी पदावर सेवानिवृत्त झाले आणि आजही सामाजिक बांधिलकी म्हणून ते कणकेश्वर ट्रस्ट तसेच ज्ञानगंगा ट्रस्ट शिक्षक बँकेचे पॅनल प्रमुख सुद्धा सेवेत आहेत आणि सेवा देत आहेत. असे आदर्शवत व्यक्तिमत्व सत्कार मूर्ती आदरणीय श्री नरेंद्र पांडुरंग गुरव यांचा यथोचित सत्कार केला जातोय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते. आमदार साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सत्कार होतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आदरणीय श्री नरेंद्र पांडुरंग गुरव सर. हरीजी वैर. खरोखर एक शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये बहुमोल असं योगदान देणारा व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय श्री नरेंद्र पांडुरंग गुरव सरांचा यथोचित सत्कार या ठिकाणी खुद्द आमदार साहेबांच्या शुभ हस्ते. आणखीन एक आपण सत्कार मूर्तींचा सत्कार घेतो या ठिकाणी. महाराष्ट्र परिवहन मंडळ या राज्य शासनाच्या निमशासकीय सेवेत कर्तव्यदक्ष वाहक म्हणून सेवेत रुजू झाल्यानंतर आपल्या कामाच्या प्रतिनिष्ठा व प्रामाणिकपणा या आपल्या कलागुणांमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या आगार वाहतूक नियंत्रण पदापर्यंत जाऊन निष्कलंक व स्वच्छ प्रतिमेची सेवा पूर्ण केलीत. याचाच एक मानबिंदू म्हणून कोविड-19 या महामारीत विशेष सेवा प्रदान केलीत व आपल्या सेवेचा कार्यकाल पूर्ण केलात. याचा सन्मान आम्हाला सगळ्यांना आहे आणि भविष्यातील आरोग्यदायी आणि समाजोपयोगी कार्य आपण करतच राहाल असे सत्कार मूर्ती आदरणीय श्री हरी रामचंद्र भोईर. एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सत्कार मूर्तीसाठी. श्री हरी रामचंद्र भोईर.
मी मानसीदाने विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय श्री हरी रामचंद्र भोईर यांचा यथोचित सत्कार करायचा आहे। टाळ्या होत राहिल्या पाहिजेत मित्र हो। आपण जेव्हा दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवतो तेव्हा आपल्यासाठी कोणी ना कोणीतरी टाळ्या वाजवणारे त्याच क्षणी तयार झालेले असतात आणि म्हणून यथोचित सत्कार होतोय श्री हरी रामचंद्र भोईर ज्यांनी कोविड-19 मध्ये सुद्धा भरपूर असं कार्य केलं आणि समाजसेवेची आवड त्यांना, त्याचबरोबर कुठेही कोणाच्याही सुखदुःखामध्ये सहभागी होणारं आणि परिवहन महामंडळामध्ये छान अशी सेवा ज्यांनी प्रामाणिकपणे केली। आणखीन एक सत्कार मूर्तींचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत। खाजगी क्षेत्रात नोकरीनिमित्त कार्यरत असताना आपल्या सामान्य व बेताच्या परिस्थितीशी झगडून अपार मेहनतीच्या जोरावर मिळालेल्या नोकरीशी प्रामाणिक राहून सुरुवातीपासूनच कामाप्रती निष्ठा ठेवून 2 वेगवेगळ्या खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये ऑपरेटर ते शिफ्ट मॅनेजर मजल मारून स्वतःच्या कौशल्य गुणांमुळे कंपनीत कन्सल्टंट पदापर्यंत पोहोचून निष्कलंक सेवा कार्यकाल पूर्ण करणारे आदरणीय सन्माननीय सत्कार मूर्ती श्री प्रकाश शामराव म्हात्रे, श्री प्रकाश शामराव म्हात्रे सत्कार मूर्ती यांनी मी आमदार साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या सत्कार मूर्तींचा आपण यथोचित सत्कार करायचा आहे, अभिनंदन करायचं आहे, कौतुक करायचं आहे। ना कुणाची स्पर्धा असावी, ना कुणाची ईर्ष्या असावी, ना कुणाची स्पर्धा असावी, ना कुणाची ईर्ष्या असावी, फक्त आणि फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी, अशी जिद्द असणारा हे व्यक्तिमत्व अर्थात श्री प्रकाश शामराव म्हात्रे। हॅलो, धन्यवाद। यानंतर आपण सत्कार घेणार आहोत कुमारी सारा अभिजित वर्तक। एकदा जोरदार टाळ्या होत्या या चिमुकलीसाठी। अलिबाग तालुक्यातील फोफिरी गावातील केवळ 7 वर्षाची सारा अभिजित वर्तक हिने अपूर्व धैर्याने, चिकाटीने आणि जिद्दीने इतिहास रचलेला आहे। आता तो इतिहास बघा काय आहे। 15 जून 2018 रोजी जन्मलेल्या साराने वयाच्या अवघ्या 5 वर्षी तिने पोहण्याची सुरुवात केली आणि केवळ काही वर्षातच ती जलतरण विश्वातील एक चमचमता सितारा म्हणून उदयास आली। सध्या ती पनवेल येथे वास्तव्यास असून तिथेच ती स्विमिंगचं शिक्षण घेत आहे। अलीकडेच 15 नोव्हेंबर 2025 रोजी साराने मापले ते विजयदुर्ग हा टप्पा 30 किलोमीटरचा टप्पा आणि हा प्रवास 7 तास 9 मिनिटांमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केला। या प्रवासाने तिच्या सहनशक्ती, तिची शिस्त किती कठोर आहे याचं प्रात्यक्षिक सर्वांना तुम्हाला आलं असेल। आणि एवढ्या छोट्या वयात आपल्या आई वडिलांनी तिला जे सपोर्ट केलेला आहे, जी मेहनत तिची केलेली आहे, आज खूप सॅक्रिफाईस त्या आई वडिलांनी केलेले आहे। त्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात। सन्माननीय आमदार साहेब असतील, मानसीदाई दळवे असतील, त्यानंतर सन्माननीय संजीवनीदाई असतील, या सर्वांच्या हस्ते या चिमुकलीचा पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूयात आपण। साऊंड सिस्टम बघा, आपण 7 तास कंटिन्यू चालू शकत नाही। या चिमुकलीने डायरेक्ट 7 तास कंटिन्यूस पोहून तो टप्पा पार केला। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि मला असं वाटते नेक्स्ट टार्गेट तिचं इंग्लिश खाडीमध्ये ती उतरणार आहे। सो त्यासाठी सुद्धा तिला शुभेच्छा देऊयात आपण। त्यानंतर सन्माननीय कुमारी सिद्धी श्याम वाकडे चोंडी यांचा आपण इथे सत्कार घेणार आहोत। सिद्धी श्याम वाकडे, एकदा जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी सुद्धा। सत्कार मूर्ती सिद्धी श्याम वाकडे, पेशा प्रोफेशन योगा इन्स्ट्रक्टर, झुंबा इन्स्ट्रक्टर, कोरिओग्राफर, डान्सर, मॉडेल, प्रमाणित आतापर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन पॅकेजिंग, योग शिक्षक, प्रगत डिप्लोमा, भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाद्वारे प्रमाणित योग प्रशिक्षक, फेस आणि हेअर योगा प्रशिक्षक, स्पेशलायझेशन इन मेडिटेशन, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रामाणिक झुंबा प्रशिक्षक, तदनंतर
सिद्धी फिटनेस क्लब 5 वर्षापासून चालू ऑनलाईन ऑफलाईन, अलिबागमध्ये JP स्टुडिओमध्ये झुंबा क्लासेस, मुंबईमध्ये झुंबाचे शो इव्हेंट करणे, आतापर्यंत पुरस्कार फर्स्ट रनर अप मिस मॅच पूरब पश्चिम ॲन्युअल इव्हेंट, वुमन ऑलवेज रिमार्केबल 2025 विजेती आणि रायगड फोटो सुंदरी पहिली उपविजेती. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एवढं कार्य आहे, एवढी कामगिरी आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण पुढच्या सत्कार मूर्तींना इथे आमंत्रित करतोय. कुमारी पूजा शेखर पाटील अवेटी, त्यानंतर हंसिका शेखर पाटील आणि जान्हवी शेखर पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गायक आणि गायन क्षेत्रातील आपल्या तालुक्यातील जे सुमधुर सुप्रसिद्ध नाव म्हणून ज्या तिघींकडे सुद्धा पाहिलं जाते, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. मग अलिबाग तालुक्यामध्ये कोणतंही गाण्याचं फंक्शन असू द्या, तिथे या तिघी तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांच्या सुंदर आवाजाने, त्यांच्या गाण्याने, त्यांच्या आवाजाने, त्यांच्या सुराने अगदी संपूर्ण अलिबाग तालुक्यांना त्यांनी मंत्रमुग्ध केलेले आहेत अशा तिघी. तर त्यांच्या सर्व आई वडिलांनी पण या. आई वडिलांना सुद्धा मी विनंती करतोय. विशेष मी आमदार साहेबांना सांगेन, आमदार साहेब, आई वडिलांना ह्या 3 कन्या आणि 3ही कन्या ह्या संगीत आणि भजन क्षेत्रामध्ये अग्रेसिव्ह आहेत, त्याच्यामुळे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. असं फार कवी परिवारामध्ये पाहायला मिळतं की सर्व अपत्य एका चांगल्या टॉप लेवलच्या आणि आध्यात्मिक आणि संगीत क्षेत्रामध्ये तिन्ही बहिणी आज रायगडमध्ये आई वडिलांचं नाव या ठिकाणी उज्ज्वल करत आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी शेवटचा या ठिकाणी आहे धन्यवाद. त्यानंतर आपण अशा व्यक्तीचा सत्कार घेणार आहोत. ते इथे मंचावर उपस्थित आहेत. श्री सन्माननीय अजित सीताराम हरवडे मुनवली. एकदा जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी. बघा, पद प्राथमिक शिक्षक, 23 वर्ष त्यांनी एकूण शिक्षक म्हणून सेवा केलेली आहे. प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी 1ली ते 7वी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोगाव या शाळेत ते झाले. 8वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण त्यांचे वडके हायस्कूल इथे झाले. 13वी ते 15वी शिक्षण त्यांचं JSM कॉलेजला झाले. D.Ed पदवीचे शिक्षण त्यांचे श्रीवर्धनला झाले. आणि पुरस्कार बघा त्यांना सन 2010-11 साली खालापूर तालुक्यातील वावोशी केंद्राचा केंद्रस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार, 2022 साली अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबईतर्फे राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्कार, 2023-24 साली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा अलिबागतर्फे शिक्षण समाज भूषण पुरस्कार, सन 2024-25 साली रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, 2025-26 साली अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबईतर्फे काव्य क्षेत्रातील जीवन गौरव साहित्य रत्न पुरस्कार. आणि त्यांना लेखनाची आवड आहे, त्यांना वाचनाची आवड आहे, त्यांना अगदी काव्य लिखनाची आवड आहे. असे सन्माननीय हरवडे सर, जे की कबड्डी कॉमेंटेटर आहेत, क्रिकेट कॉमेंट्री सुद्धा करतायत. आणि 2025-26 साली जो अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबईतर्फे काव्य क्षेत्रातील जो जीवन गौरव त्यांना पुरस्कार मिळाला, तो सन्माननीय आमदार साहेबांच्या हस्ते सुद्धा मिळाला होता. त्यांचा खूप मोलाचा वाटा. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. सन्माननीय अजित सीताराम हरवडे यांचा सन्माननीय दमदार आमदार आणि त्यांच्यासोबत मानसीताई आहेत. सहकुटुंबाने या ठिकाणी सरांचा सत्कार केला जातोय. धन्यवाद. त्यानंतर आपण पुढील सत्कार घेतोय. सन्माननीय दशरथ बळीराम भोईर, हे जे की आपल्या मंडळाचे साई क्रीडा मंडळाचे सन्माननीय सदस्य आहेत. 35 वर्ष महसूल खात्यामध्ये प्रशासकीय सेवा करून 31/12 म्हणजे आजच्या दिवशी ते नायब तहसीलदार या पदावरून सेवानिवृत्त होते. एकदा जोरदार टाळ्या होत्यात. बघा, शिक्षण त्यांचं BCom झालेलं आहे. पत्नी गृहिणी आहे. मुलगी सिला कंपनीमध्ये नोकरीसाठी आहे. मुलगा शिक्षण कम्प्युटर इंजिनिअरिंग त्यांनी केलेलं आहे. नोकरीवर रुजू होता, त्यांचा हुद्दा होता क्लर्क. निवृत्त होताना ज्या पदावरती आहेत ते नायब तहसीलदार म्हणून. अचिव्हमेंट अशा पद्धतीच्या असाव्यात प्रत्येकाकडे. आणि त्यानंतर नोकरी त्यांनी 35 वर्ष नोकरी केली आणि आज उत्कृष्ट नामांकन A+ नामांकन त्यांना मिळालेलं आहे.
एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. सन्माननीय दशरथ बळीराम भोईर आपल्या साई क्रीडा मंडळाचे ते निश्चितपणे सदस्य आहेत. नक्कीच या ठिकाणी सर्व सत्कार मूर्तींचा या ठिकाणी यथोचित सन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते आदरणीय श्री दिलीप शेठ भोईर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेला आहे. मी या ठिकाणी आमदार साहेबांना विनंती करतोय, आम्हा सगळ्यांना आपण या 2025च्या शेवटच्या रात्री आजच्या ह्या भव्य ग्रुप डान्स स्पर्धेच्या निमित्ताने आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. आदरणीय आमदार महेंद्रशेठ दळवी साहेब. शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय दिलीप भोईर अर्थात आपले छोटम शेठ यांच्या मान्यतेने दिलीप भोईर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज या ठिकाणी जल्लोष 9 वर्षाचा या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मंचावर उपस्थित माझी पत्नी मानसी, आदरणीय संजुनीताई, आदरणीय ज्यांचा आता सन्मान झाला आणि जे आज खऱ्या अर्थाने सेवानिवृत्त होतात ते आदरणीय भोईर सर, सन्माननीय या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, आदरणीय व्यासपीठ, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व प्रेक्षक वर्ग आणि ज्यांनी याच्या सहभाग दिला आहे ते सर्व ग्रुप डान्सचे प्रतिनिधी, बंधू आणि भगिनीनो, गेले कित्येक वर्ष वाट बघत होतो की या पटांगणामध्ये कधीतरी मला 2 शब्द बोलण्याची संधी नक्की मिळेल. आणि खऱ्या अर्थाने 2025च्या शेवटच्या दिवशी आज या ठिकाणी संधी मिळाली. तर इतर ठिकाणी छोटमशेठच्या अनेक कार्यक्रमामध्ये मी नेहमी सहभाग दिलेला आहे. क्रिकेट असेल किंवा अन्य दुसरे इव्हेंट असतील त्याच्यामध्ये मी नक्की सहभाग दिला आहे. पण कुठलाही कार्यक्रम असला की त्याचं नियोजन आणि आयोजन मला वाटत नाही रायगड जिल्ह्यामध्ये इतर कुठल्या नेत्याच्या माध्यमातून बघायला मिळेल. कारण नेत्रदीपक असा सोहळा नेहमी करण्याचं त्याचं नियोजन असतं. मला खरं तर उशीर झाला कारण काही 1-2 कार्यक्रम आज समुद्रकिनारे होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं काही झालं तरी मानसीताईंना तू या ठिकाणी घेऊन यायचं आहे. आणि मला वाटतं एवढ्या मोठ्या मंचावरती आम्ही दोघे पती पत्नी पहिल्यांदा दिसतो म्हणून मी फोटो सेशन केलं पहिल्यांदा. हे कुठेतरी कामाला मला येतील हे सगळे फोटो. आणि ह्या सगळ्यांचे गुरु सर आमचे नेहमी सांगतात. आणि खरं आहे की आमच्या हस्ते आज अनेक मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला. ते भाग्य मला नक्की मिळालं. किंवा काही छोट्या चिमुकल्यांची सन्मान माझ्या हस्ते झाला. खरं स्विमर आहे ती, खूप लहान वयामध्ये तिने गेटवे ते रेवस्ते गेट धरमतर एवढं खूप मोठं अंतर तिने पार केलं आहे. ज्या 3 भगिनींचा सन्मान केला त्या माझ्या पूर्व पहिला परिचित आहेत. कारण त्यांची सुरुवात मला वाटते मी थोड्या याच्याने केलेली आहे आणि अनेक त्यांच्या गायन याच्यामध्ये मी नेहमी असतो. असे अनेक कलाकार आहेत. पण आज खरं तर तुम्हाला सगळ्यांना ग्रुप डान्स बघायचे आहेत ज्या आपण टी व्हीच्या किंवा इतर याच्या माध्यमातून घर बसल्या बघतो. तर आज लाईव्ह तुम्हाला बघता येईल आणि ती उत्सुकता तुमच्यामध्ये निश्चित आहे. खरं तर मागील वर्ष 25 वर्ष थोडं सुखदुःखात नक्की गेलं. पण 26, 27 आणि पुढली सगळी वर्ष छोटमसाठी अतिशय काहीतरी घेऊन नक्की येणार आहे असं मी नक्की सांगेल. कारण शेवटी माणसातला माणूस आहे. जनतेमध्ये झोकून काम करणारे फार कमी लोक असतात. पण त्याच्यामध्ये एक उभरतं नेतृत्व निश्चित आहे. अनेक कलागुण त्याच्याकडनं मला शिकण्याजोगे निश्चित आहेत. कुठला कार्यक्रम असेल किंवा काही असलं तरी त्याचं एकंदर नियोजन आणि विशेषतः त्याला लागणारे सहकार्य साई महिला मंडळ असेल, साई क्रीडा मंडळ असेल, झिराट ग्रामस्थ असतील, हे त्यांना नेहमीच सहकार्य करत असतात. आणि म्हणून या दिवसाची मी वाट बघत होतो कधीतरी या शाळेच्या मैदानामध्ये मला 2 शब्द बोलता नक्की येतील. आज बाकी काय बोलणार नाही आहे. माणसाच्या आयुष्यात सुखदुःखात तर नेहमीच येतात आणि त्याला सामोरं जायचं असतं. पण सगळ्या ह्यांना सामोरं जाणारं हे नेतृत्व निश्चित आहे. आणि म्हणून त्याच्याकडनं आपल्या सगळ्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत की येणाऱ्या काळामध्ये त्याच्या हातून खूप छान कार्य चांगलं घडू द्या असे मी परमेश्वराच्यांनी सदिच्छा व्यक्त निश्चित करतो. कारण अपेक्षा लोकांच्या खूप आहेत.
कारण मी बघितलं की छोटम शेठनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक लोक माझ्याकडे येऊन नक्की सांगतात की शेठ बरं झालं तुम्ही 2 सहकारी मित्र एकत्र आलात, आम्हाला आनंद झाला आहे की खऱ्या अर्थाने तुमच्या दोघांच्या हातून जी सेवा घडेल ती खऱ्या अर्थाने खूप छान पद्धतीने घडेल, त्याच्यामुळे आम्ही दोन्ही एकत्र आलो आहे. आज खूप छान पद्धतीचं कार्य आहे. त्यातलं एक आजचा शेवटच्या 31 तारखेला आजचा सोहळा हा नेत्रदीपक सोहळा पार पडतो आहे आणि येणाऱ्या पुढच्या वर्षासाठी मी मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. कारण पुढलेही 26 वर्ष आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये सुख समाधानी आनंदाने जावो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि ह्या कार्यक्रमाला आमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय आमदार साहेब, अतिशय सुंदर मार्गदर्शन, त्याच वेळेला या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा, त्याच वेळेला उद्घाटक म्हणून तुम्ही इथे आलं. आपल्यामध्ये असणारा एक साधेपणा आणि आपल्या सहकार्याला आपल्या डोक्यावरची टोपी प्रदान करत असताना एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय दमदार आमदार सन्माननीय छोटम शेठ यांना आपल्या डोक्यावरची टोपी देताना आपल्याला पाहायला मिळतात. बघा खूप कमी लोक असतात जे एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा त्यांचा साधेपणा, साधी राहणीमान, उच्च विचार या व्यक्तिमत्वावर किंवा या तत्वावर ते चालत असतात आणि तशाच पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी आणि त्यांचा साधेपणा सन्माननीय छोटम शेठ आणि त्यांच्या माध्यमातून इतकं चांगलं आयोजन मी खरोखरच खूप आनंद होतोय. नक्कीच कपिल सर, हा एक वेगळा आनंदाचा क्षण आहे कारण 2 दिग्गज समाजसेवक आज आपण या ठिकाणी पाहतो एकाच रंगमंचावर. आदरणीय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कार्यक्रमाला, या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर सर्व तमाम जनतेला उद्यापासून सुरू होणाऱ्या इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. मात्र मी आपणा सगळ्यांच्या वतीने आमदार साहेबांना आणि मानसीताईंना सुद्धा 2026च्या इंग्रजी नववर्षाच्या एक मंगलमय आणि स्वप्नपूर्तीमय शुभेच्छा देतोय. या ठिकाणी आपण पाहतोय की आजच्या स्पर्धेकरता लाभलेले परीक्षक, एक निष्णांत परीक्षक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जात असतात आणि निपक्षपातीपणे कामगिरी करत असतात. आजही या ठिकाणी त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. ते 4 परीक्षक आज आपल्याला लाभलेले आहेत थोड्याच वेळामध्ये. मात्र या ठिकाणी मी आदरणीय दिलीप शेटभोर यांच्या वतीने आमदार साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद, आभार व्यक्त करतोय. आपल्या जीवनातील अमूल्य वेळ आपण या ठिकाणी खर्च केलात आणि आजच्या ह्या ग्रुप डान्स स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला आपण शोभा आणलीत. आपल्या शुभ हस्ते, मानसीताईंच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेचं उद्घाटन झालंय असं मी आमदार साहेबांच्या वतीने जाहीर करतो. अगदी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. आज 2025 या वर्षाचा शेवटचा दिवस, शेवटची रात्र आपण म्हणूयात, दिवस नाही रात्र. आणि या रात्रीमध्ये, या रात्रीला 4 चांद लावण्यासाठी 2025ला हसत हसत अगदी संगीताच्या मैफिलीमध्ये डान्सच्या तालावर फिरकत आपण या 2025ला या ठिकाणी गुड बाय करणार आहोत. थोड्याच वेळात आपण या नृत्य स्पर्धेला, ग्रुप डान्स स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत. निश्चित सन्माननीय मान्यवर आपल्या जजेस सोबत या ठिकाणी फोटो सेशन करत असताना खूप चांगलं वातावरण इथे मैदानात, या संपूर्ण मराठी शाळेच्या मैदानामध्ये आणि ग्रामपंचायतीच्या या मैदानामध्ये तयार झालेलं आहे. तेच वातावरण आणि थोडीशी गुलाबी थंडी आहे, थोडीशी थंडी लागते, परंतु जशा पद्धतीने डान्सर ग्रुप या स्टेजवर येतील, आपल्या तालावर संपूर्ण रसिक प्रेक्षकांना नाचवतील ना, तेव्हा मात्र सर्वांचा थरकाप उडणार, यात तेवढं मात्र शंका नाहीये. धन्यवाद कपिल सर. या ठिकाणी कोड नंबर 1 कोरिओग्राफर्स सर्व डान्स ग्रुपनी रेडी राहायचं आहे. बघा, डान्स म्हणजे काय आहे, नृत्य म्हणजे काय, एक शारीरिक कला आहे ज्यामध्ये शरीराचे विविध हळव्या आणि झटकेदार लयबद्ध हालचाली करून संगीत किंवा तालाशी सुसंगत असलेली अभिव्यक्ती केली जाते. डान्सला एक प्रकारचा संवाद मानला जातो. त्यात एक व्यक्ती किंवा एक गट आणि त्यांचा आनंद, भावना किंवा कथेची अभिव्यक्ती करणारे हालचाली या मांडल्या जातात. भावना किंवा कथेशी या निगडीत असतात.
बघा, भारतीय शास्त्रीय नृत्य, वेस्टर्न डान्स आणि फोक डान्स असे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. शास्त्रीय नृत्यामध्ये कथक डान्स, भरतनाट्यम, कथकली हे आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात. त्याच वेळेला वेस्टर्न डान्समध्ये हिप हॉप, बेली डान्स आणि कंटेम्पररी हे आपल्याला पाहायला मिळतात. आणि फोक डान्समध्ये गरबा